सर्वांनी फिर हेराफेरी या चित्रपट तर बघितलाच असेल। यामध्ये बिपाशा बासू म्हणजे श्यामच्या अनुराधाची एक कंपनी असते, जिचं नाव असतं लक्ष्मी चिट फंड। या कंपनीची एक खासियत म्हणजे इथे पैसे गुंतवले की 25 दिन में पैसा डबल होऊन मिळायचे। मग आपला राजू भैया इथून तिथून लाखो पैसे गोळा करून या कंपनीत गुंतवतो आणि 25 दिवसानंतर आपले डबल पैसे घ्यायला जातो, पण त्याला मिळतो ठेंगा। आणि मग असं होतं, अरे मुझे चक्कर आने लग गया अब। पण अशीच चक्कर येण्याची पाळी आता अनेक मुंबईकरांवर आली आहे, कारण त्यांच्या सोबत असाच काहीसा फ्रॉड झालाय। तो फ्रॉड करणारी कंपनी आहे टोरेस। गेल्या काही दिवसांपासून या कंपनीची भलतीच चर्चा आहे, पण त्याहून जास्त चर्चा आहे या कंपनीमध्ये पैसे गुंतवून फसलेल्या लोकांची। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर टोरेस ही विदेशी कंपनी। या कंपनीत पैसे गुंतवले की घसघशीत रिटर्न्स मिळतात, यासाठी ही कंपनी प्रसिद्ध होती। टोरेस कंपनी सोनं, चांदी आणि हिरे यांची विक्री करत होती, म्हणजेच ज्वेलरी कंपनी। मात्र हे सर्व दागदागिने बनावट होते। गेल्याच वर्षी दादर या भागात या कंपनीने आपलं पहिलं ऑफिस सुरू केलं आणि त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी त्यांनी आपली ब्रांचेस सुरू केले। या कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर 6% 11% व्याज दिलं जात होतं। फक्त 4000 रुपयांपासून या कंपनीत पैसे गुंतवता येत होते। आठवडाभरात तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर झटपट परतावा मिळेल असं आमिष लोकांना दाखवण्यात आलं। मग काय, लोक लागली गुंतवायला। 6 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कंपनी 6% व्याज देत होती, तर 6 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना 11% व्याज मिळत होतं। सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने मोठमोठ्या इमारतींमध्ये घरं, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा ठेवला होता, त्यामुळे लोकांना विश्वास बसला। अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये कंपनीत गुंतवायला सुरुवात केली। महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरपर्यंत लोकांना आठवड्याला पैसे मिळत सुद्धा होते, पण अचानक गेल्या 2 आठवड्यांपासून अनेक गुंतवणूकदारांना परतावा मिळालाच नाही। त्यामुळे सर्वांनी कंपनीच्या ऑफिसकडे धाव घेतली, पण कंपनीला होतं टाळं आणि सर्वांनी डोक्यावर हात मारून घेतला। काहीतरी फ्रॉड असल्याचं कळताच अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार सुद्धा केली। मुंबईतल्या हजारो गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप आता एक कंपनीवर केला जातोय। या कंपनीच्या शाखा बंद झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी ऑफिस समोरच आंदोलन करायला सुरुवात केली आहे। काही लोकांनी तर ऑफिसवर थेट दगडफेक केली आहे। या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि 5 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। यामध्ये सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेंका, तौफिक रियाज उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार अशी त्या 5 जणांची नावं आहेत। या दादर मधल्या टोरेस ऑफिस मधून 13,48,15,092 रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। फसवणूक, ऑफिसला टाळा, पोलिसात तक्रार, आंदोलन, दगडफेक आणि बरंच काही। पण या प्रकारानंतर अनेक गुंतवणूकदारांवर पश्चात्तापाची वेळ आली। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता व्याज वगैरे नको, पण आम्ही जे पैसे गुंतवलेत तेवढे आम्हाला परत करा। या कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती दिली जात नव्हती। सगळे कॉन्टॅक्ट सुद्धा बंद आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलेलं आहे। असं म्हटलं जातंय की टोरेस कंपनीचा मालक दुबईमध्ये आणि संपूर्ण त्याचं प्लॅनिंग होतं। संपूर्ण नियोजनासह त्यांनी पळ काढला आणि रातोरात कंपनी बंद केली। सध्या कंपनीतले सगळेच लोक फरार आहेत। तेव्हा आता गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार आणि तपासातून पुढे काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। त्यामुळे सर्वांना एकच सांगणं आहे की लक्ष्मी चिट फंड म्हणजे टोरेस सारख्या फ्रॉड कंपनीच्या नादाला लागून आपले पैसे वाया घालवू नका। शेवटी पश्चात्ताप याशिवाय तुमच्याकडे काहीच उरणार नाही। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।